माऊली, पहिला दिवस आठवा तुमचा. 9 महिने आज कंप्लीट झाले आहेत. 9 ट्रीटमेंट तुमच्या संपूर्ण आज 1 महिना कंप्लीट झाला आहे. आज फॉलोअपसाठी तुम्ही आलात. पहिल्या दिवशी काय काय त्रास होत होता? अतिशय वेदना होत होत्या, सहन न होण्यासारख्या. हां. पायात तर जीव नसल्यासारखंच होत होतं. कुठून कुठे दुखत होतं त्यावेळेस? बॅक पेन पूर्ण हां. आणि कमरेपासून खाली पायाला. ओके आणि उजवी बाजू पूर्ण म्हणजे बधीर झाल्यासारखी अशी होती. ओके. पण जसं सेशन करत गेले तसा कॉन्फिडन्स पण आला की पूर्ववत होऊ शकते मी. हां. आणि सगळ्याच गोष्टी पहिल्याप्रमाणे करू लागले मी. ओके. प्रवास केला किंवा घरातली सगळ्या प्रकारची कामं केली तरी कोणताही त्रास नाही होत आहे. ओके, बसा. नखं एकमेकांना लागली हे म्हणजे नॉर्मल आहे. इथे नखं एकमेकांना लागली हे नॉर्मल आहे. दोन्ही कानाचे इयरलोब तुमचे नॉर्मल आहे. शोल्डर लेवल इज गुड. स्कॅपुला लेवल इज गुड. मिड थोरॅसिक नॉर्मल आहे. टॉप करणं एक वरती घ्या. दोन्ही माझी बोटं नखं एकमेकांना लागली हे नॉर्मल आहे. इथे नॉर्मल आहे. पुढे वाका. बोट वर खाली झालं आहे. दिस इज द जिलेट टेस्ट. या मागे वाका. पुढे एकदा वाका. पुढे वाका. पुढे या मागे. गुड. दिस इज द नर्वोस्कोप. वी मेजर द टेम्परेचर ऑफ नर्व. 0 म्हणजे नॉर्मल. काटा 0 वरती आहे. गुड गुड गुड. इज द नर्वोस्कोप. वी मेजर द टेम्परेचर ऑफ नर्व. यामध्ये राईट साईडला काटा गेला तर उजवीकडे इन्फ्लामेशन आहे, डावीकडे काटा गेला तर डावीकडे इन्फ्लामेशन आहे. माऊली ज्यावेळेस आल्या होत्या त्यावेळेस ही जे न्यूक्लियस पल्पस आहे ही चकती. दिस इज द ॲन्युलस फायबर. हे ॲन्युलस फायबरचे लिगामेंट हे टियर झाले होते आणि टियर होऊन गादी म्हणजे न्यूक्लियस पल्पस हे बाहेर पडलं. ह्या नर्व पिंच व्हायला लागली. त्यामुळे टिंगलिंग सेन्सेशन, रेडिएटिंग पेन, कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत दुखणं आणि बधीरपणा जाणवतं. हे ग्रेड 4चं लक्षण होतं. आज 9 ट्रीटमेंट कंप्लीट झाल्या आहेत पण त्यांच्या दुखणं पूर्ण कमी झालं आहे. बधीरपणा पूर्णपणे गेलेला आहे. गुड. यांच्या ट्रीटमेंटमध्ये आपण बेसिकली क्रायोप्रॅक्टर सेशन्स ज्याच्यामध्ये मणके जे काही मिसअलाइन होते त्यांचे पहिले आपण एक्सरे सगळे चुरट फोरामेनचे डायमीटर्स काय आहेत त्या पद्धतीने सगळं बघितलं आणि त्यानंतर त्यांना 9 महिन्याची ट्रीटमेंट आम्ही सजेस्ट केली होती. 9 महिन्यामध्ये 9 वेळा ते दवाखान्यात आले आणि त्याच्यामध्ये 3 तासाच्या थेरपीज. 3 तासामध्ये मॅन्युअल थेरपी ज्याच्यामध्ये क्रायोप्रॅक्टर सेशन, विसरल मॅनिप्युलेशन सेशन, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन सेशन, डिकॉम्प्रेशन, त्याचबरोबर इस्तम नावाची ट्रीटमेंट, त्याचबरोबर MET मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस, कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, कसं चालायचं आहे, पोश्चर प्रोग्रॅम, फ्रँकलिंग मेथड नावाचे एक्सरसाइज पॅटर्न, त्याचबरोबर झूमवरती योगा सेशन सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 7:30 ते 7:30. हे असं सगळं मिक्स कॉम्बिनेशन ऑफ थेरपी आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधं दिली आणि 9 महिन्यामध्ये 9 सेशन्स जे दिले गेले त्यांच्या ग्रॅव्हिटीवरती आम्ही काम करत गेलो. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मसलवरती रिअलाइन करत गेलो आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये आपल्याला फरक दिसला आहे. आता क्रायोप्रॅक्टर सेशन कसे दिले जातात ते थोडंसं आपण चेक करणार आहोत. श्वास घ्या, श्वास सोडा. या सोडा मोकळं. रिलॅक्स. Don't focus on the pain, focus on the progress of movement, mobility. तुमच्या
शरीरामध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट चालू करता त्यावेळेस ट्रीटमेंट चालू केल्यानंतर बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की माझं पेन चालू झालं. एक लक्षात घ्या, वेदना चालू होणं म्हणजे तुम्ही बरे होत आहे. तुमचे बधीरपणा ट्रीटमेंट चालू करताय आणि बधीरपणा बंद होतो आणि मुंग्या चालू होतात ते म्हणजे तुम्ही बरे व्हायला लागलाय. तुमचं कमरेचं दुखणं पायापर्यंत होतं. 3-4 सेशन नंतर पायाचं दुखणं बंद झालं आणि फक्त कमरेत दुखणं राहिलंय म्हणजे तुम्ही बरं होता. एक लक्षात घ्या, जी डिस्क पेशंटची बाहेर आलेली होती, इथे व्हाईट ड्युरा मॅटर आहे, इथे व्हाईट ड्युरा मॅटर दिसत नाहीये. इथे तुम्ही बघा 9 सेशन नंतर व्हाईट ड्युरा मॅटर दिसायला लागलं. गादी ही आत गेली आहे. जशी गादी आत जसे तसे सिम्पटम्स वेगळे वेगळे दिसायला लागतात. त्यामुळे एक लक्षात घ्या, 9 सेशनमध्ये नक्कीच ऑपरेशन वाचतं.